नमस्कार मित्रांनो, आता तुम्हा आम्हा सर्वांचा फोकस महाराष्ट्र येत आहे आणखीन एक भव्य स्वरूपात। आम्ही आमचं ब्रीदवाक्य बुलंद आवाज अतूट विश्वास या शब्दाला जागण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आमच्या शब्दाला जागतो सुद्धा। आम्ही आपल्याला आपल्या खेड जुन्नर आंबेगाव परिसरातील सर्व ताज्या घडामोडी कायम तत्परतेने पोहोचवत असतो। मात्र आता आम्ही आपल्या सोबतच फक्त युट्यूबच नव्हे तर वाचनीय स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहोत। त्याचबरोबर आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत आणखीन एक छान व्यासपीठ, ते म्हणजे आपल्या व्यवसाय वाढीचं। तर मित्रांनो, आपल्या व्यवसायाची जाहिरात करा फक्त फोकस महाराष्ट्रवर, तेही युट्यूब व वाचकीय अशा दोन्ही प्रकारात, अगदी तुमच्या बजेटमध्ये, अत्यंत कमी पैशांमध्ये। तर मग आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला। आमचं संकेतस्थळ focusmaharashtra.com, तसेच आमचा संपर्क क्रमांक 8275472969। आजोबा, तुम्ही आम्हाला काय बोलवलं, का बोलवलं, तुमचं नाव सांगा आणि विषय सांगा। साहेब, माझं नाव विलास अनंत सातकर। मी आजी तातडी मोजणीसाठी अर्ज केला होता। अर्ज केल्यानंतर त्याची मला प्रत दिली नाही, मिळत पण नाही। मी यासाठी अर्ज केला तो भरपूर वेळा। कधी केला? आता 31/3/2023 ला मी अर्ज केले आहे। पण यांच्याकडे 10 वेळा विनंती करून मला त्याचे पेपर देत नाही, कागदपत्र दाखवत नाही, प्रत दाखवत नाही। तो नाडीकर नावाचा माणूस आहे, त्याने माझ्या 8,000 रुपयाची मागणी केली होती। 2023च्या प्रकरणाचा तुम्हाला आजवर कागदच मिळाला नाही? कागद येतही नाही, काय नाही, तिथं कोणी सांगतही नाही। नेमकं त्यांच्या नावाच्या पाट्यात पाहिजे, मी भेटायचं कोणला, याला भेटला का त्याला भेटा। मोजणी झाली होती का? त्याची तुम्हाला नोटीस आली होती का? मला फक्त नोटीस आली, पण ती हद्दी बिद्दी दाखवायला आलेली नाही कधी जाता काय। बर, ही कधी 31/3/2023 ला झाली? हो, 31/3/2023। म्हणजे अजून 2 वर्षात त्यांनी तुम्हाला 2.25 वर्षात कागदच पत्रच नाही दिली? नाही, काहीच दिली नाही। मी मागणी केली, मध्यस्थ मार्ग सांगितलं बाबा ते माझी कागदी देता का, मला तयार झाला होता। पण हे लोक काय मला आदेश देत नाही, येऊन पण देत नाही। इथं गेले कित्येक महिन्यांपासून येत आहे तुम्ही? किती महिने झाले, किती वर्ष? 3 महिने झाली इथं तुम्ही कागदपत्रांसाठी? हो, कागदपत्रासाठी। ते म्हणजे अर्ज करा, अर्जही केला तर त्याचे काय उत्तर देत नाही ते मला। काय म्हणतात, नेमकं काय कारण देत आहे? प्रकरणच सापडत नाही तुमचं, कुठे सापडतच नाही आम्हाला। म्हणजे प्रकरण काय झालं? त्यांचं म्हणणं आहे प्रकरण सापडत नाही। त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडनं लिहून मागितलं ना? वाटतं आम्ही लिहून मागितलं, ते लिहून देत नाही। माझी कोर्टात तारीख चालू आहे त्याच जमिनीची, तरी सुद्धा मला त्याचं काय उत्तर देत नाही। आज कोर्टाची तारीख आहे माझी त्याच जमिनी संदर्भात। तुम्ही मगाशी म्हणालात नाडेकरनी तुमच्याकडनं पैशाची मागणी केली होती, तो काय विषय आहे? ते म्हणले 8,000 रुपये दे, तुमची कागद देतो मी सगळी। यांना द्यायचे कुठून? मला काम नाही, धंदा नाही, कुठून 8,000 रुपये द्यायचे यांना? मी 8,000 रुपयाची मागणी केली कागदपत्रांसाठी आणि मोजणीचे पैसे पण भरले होते? हा, भरलेत मी। आधी तातडीचे पैसे भरलेत मी। वरती 8,000 रुपयाची मागणी केली। हो। आता तुम्ही पुढे काय म्हणाल? आता माझं असं म्हणणं आहे, जर यांच्याकडून मला कागदपत्र जर मिळतच नाही तर यांचं तातडी तिथे निलंबन करून टाका, नाही याला कागद सापडत नाही, याला ठेवले कशाला इथं? आज जर तुमची तारीख आहे, हा तारीख आहे माझी, मग आता तुम्हाला कागद मिळाला नाही तर तुम्ही काय सांगणार तिथे कोर्टात? आता काय ते सांगणार? त्या कोर्ट मॅडमला सांगू तर कागदपत्र मिळत नाही, काय करू मी? कोणाकडे न्याय मागू? असं मी त्याला विनंती करणार। हॅलो पत्रकार साहेब, आता ते हे मायबाप सरकार हे आमचे, तर हे जेवढून जर न्याय मिळत नाही तर मी न्याय मागायला जायचं कुठे नेमकं? आता त्यांनी सांगावं ना, मी कुठं जावं न्याय मागायला? ते त्यांच्याकडून जर मला पेपर जर मिळत नसेल काय, ते यांनी सगळं कुलूप लावून टाकावं त्या ऑफिसला। काय ते ऑफिस ठेवण्यात काय अर्थ आहे का? स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही। आता आपल्या राजगुरुनगर शहरात सर्व सोयींयुक्त राजगुरुनगरच्या वाडा रोडला बँक, शाळा, कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी हाकेच्या अंतरांवर 1 आणि 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध, तेही तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीत। आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी, समतानगर, वाडा रोड, राजगुरुनगर। संपर्क 9850102155। एकदा या तर खरं तुमचं स्वप्नातलं घर। तुम्ही कुठले, काय विषय तुमचा, काय आडनाव तुमचं? आडनाव काय? नेहरे। काय विषय तुमचा? मोजणी करून घ्यायला। मग आता तुम्ही आता इथं मला भेटले, तुम्ही म्हटले तुमच्याकडनं पैशाची मागणी झाली मोजणीच्या आधीच। किती हजार रुपये? पैसे पाहिजे मला, 1,000 रुपये घेतले मला। आडनाव काय त्याचं? कुठे 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 म्हणून त्याला तुम्ही 1,000 रुपये दिले मोजणीच्या आधीच? त्याला 2 फोन केले, आज आलाच नाही। बरं, त्याच्यानंतर तो काय म्हटला? पैसे आणल्याशिवाय काम नाही असं म्हटलं का?
कुठली जमीन आहे? शिवार कडूस शिवार का? गट नंबर सांगू का? खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.